सो हाय गाईज, मी तुमची अंजली. आता एवढा सस्पेन्स जो मी क्रिएट केला होता ना तुम्हाला, माझी मावशी कुठे गेली आहे, ती कुठे आहे, ती आपल्यासोबत का नव्हती व्हिडिओमध्ये, परत व्हिडिओचा पुढचा आवाज माझा कसा काय आला, तर हे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये. चला तर बघूया. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझी मावशी गेली शेत नावार करायला. हे आता माझ्या मावशीचं शेत आणि कुठून सुरू होतो कुठून संपतं मला तर काहीच कळत नाही आहे बघून, की एवढं मोठं शेत आहे ना की कळतच नाही कुठून सुरू होतं आहे. आणि सगळी लिंबाची झाडं आहेत जी माझ्या मावशीच्या शेतातली आहेत. आणि बघा ही सगळी झाडं हिरवी हिरवीगार मस्त खूप छान आहेत. लिंबाची झाडं एवढी सगळी लिंबाची आहेत आणि लिंबू पण बघू शकता तुम्ही खूप छान आलेले आहेत झाडाला. आणि इथे माझ्या मावशीच्या लिंबाच्या झाडातून झाडावरून माझ्या मामाच्या पोरीने लिंब तोडून आणलेली आहेत. आणि तिनेच नाही, असे आम्ही पण खूप लिंब तोडलेले आहेत. आणि इथे माझे काका बघा काय करतायत. इथे माझे काका आम्हाला शेताबद्दल सांगतात की शेत असं, हे शेत एवढं एकर असतं, एवढा गुंठा आहे हा, असं तर सांगत आहेत. आणि ही आहे देवी जी माझ्या मावशीच्या शेतात आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही लिंब वगैरे तोडून कसे उभारलेले आहे सगळे. आणि मी इथून येत आहे लिंब तोडून आणि मी बिन चप्पलची गेलेली होते आणि मला लागलं होतं, माझ्या हाताला पूर्ण खरचटलेलं होतं लिंबू तोडताना लिंबाचा काटा. आणि इथे माझ्या मम्मीच्या वटीत सगळे लिंबू ठेवलेले आहेत आम्ही. आणि लिंबू सिरियसली तुम्ही विश्वास नाही ठेवणार, मोठे मोठे संत्रीसारखे लिंबू होते ते. माझी मम्मी खूप खुश आहे लिंबू तोडून. आणि इथे बघा माझी मावशीची पोरगी काय करते. आणि आता सध्याला तर सगळे ना आराम करत होते, जेवण वगैरे सगळे बसलेले होते, आराम करतात सगळे इथे. सो गाईज इथे मी खूप छान दिसते असं मला वाटतं आहे. आणि तुम्ही जी इथे मागे बघताय ती देवी आहे, जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलंच होतं देवीबद्दल. आणि इकडे सगळे बसून बोलत आहेत शेती वगैरेबद्दल की शेती असे तसे. आणि ही माझी मावशी आहे, हे माझे काका आहेत, आणि ही अंकिता, आणि ही जिजाऊ. तुम्ही तर तिला ओळखता जिजाऊला. आता मी खूप छान दिसते ना असं मला वाटतं. आणि हे जे तुम्हाला मागं लिंबाचे झाडं वगैरे दिसत आहे तिथून आम्ही जाणार आहोत आता जाताना. आणि निघण्यासाठी इथे सगळे पॅकिंग करत आहेत, तर तुम्ही बघू शकता सगळे पॅकिंग वगैरे करायला सुरुवात केलेली आहे त्या लोकांनी निघण्यासाठी. आणि आता आम्ही निघालेलो आहोत, मी एकटी पुढे, बाकी सगळे मागेच आहेत. आणि आता चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.